नमस्कार, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत आहे। आताची पुन्हा एक ब्रेकिंग न्यूज येते आहे। आता एकनाथ शिंदे म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे। हा राजीनामा त्यांनी राज्यपालांना सुपूर्द केला आहे। आपण पाहतोय राजीनामा देत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरती मात्र नाराजगीचं चित्र दिसत होतं। यावेळी देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि दीपक केसरकर देखील या ठिकाणी उपस्थित होते। नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता राजीनामा दिला आहे। नवीन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्यांच्या नावावरती दिल्लीमध्ये शिक्कामोर्तब झाल्याची बातमी ही देखील आहे। आपण पाहतोय की आता शपथविधी कधी होणार आणि शपथविधीनंतर या ठिकाणी मंत्रिमंडळ स्थापन होत असताना कुणाला किती मंत्रिपद दिल्या जातं हे पाहणं गरजेचं आहे। पण आता मिळालेल्या माहितीनुसार जवळपास भाजपाचे 20 आमदार हे मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आम्हाला सूत्रांकडून मिळत आहे। त्याचबरोबर अजित पवार गटाला देखील जवळपास 4 आमदारांना मंत्रिपद मिळेल अशी देखील माहिती आमच्याकडे आहे। एकनाथ शिंदे यांना किती मंत्रिपद दिल्या जातील याची अद्यापही कुठलीही माहिती आली नाही, पण जवळपास शिंदेचे 2 आमदार यांना राज्यमंत्रीपद याची शपथ देण्यात येणार आहे अशी माहिती या ठिकाणी मिळत आहे। दादांचे 3 आमदार हे कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचंही कळतं। जवळपास आतापर्यंत 4-3 असा आकडा समोर येतोय आणि दादांचा 1 आमदार यांना राज्यमंत्रीपद देण्यात येणार असल्याची माहिती देखील सूत्राच्या माहितीकडून मिळतंय। नुकताच या ठिकाणी राजीनामा दिला। शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती दुःख मात्र स्पष्ट दिसत होतं। जर देशोन्नती न्यूज पाहत असाल तर नक्कीच आमच्या देशोन्नती न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा।